अँड इक्वेशन याच्यामध्ये आपण काल तर त्याच्यामधलं आपलं जे पॉइंट चाललेलं एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक प्रोसेस अँड रिएक्शन्स हे चाललेलं होतं. एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक याचं मिनिंग काय सांगितलेलं होतं रे मी? अभ्यास करत बसा. आणि एक्झो म्हणजे आउटसाइड. काय सांगतो तुम्हाला ते समजलं नाही. एक्झो म्हणजे आउटसाइड आणि एंडो म्हणजे प्रत्येक पेजची सेपरेट करा. ओके, पुन्हा सांगायचं, मला आवाज आलेला नाहीये. काय होत होतं काहीच नाही, बाकीचं तर आलेलं आहे, गौरीचं आलेलं आहे. एंडो म्हणजे इनसाइड, एक्झो म्हणजे आउटसाइड. ओके, आउटसाइड आणि थर्मल मीन्स हीट. ओके, आता एंडो म्हणजे काय होतं, तर हीट ऍब्सॉर्ब करून घेतली जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे की आईसचं कन्व्हर्शन वॉटर मध्ये होत असताना हीट आतमध्ये ऑब्झर्व केली जाते, म्हणजे हीट इनसाइडला घेतली जाते. आणि एक्झो म्हणजे आउटसाइडला सोडली जाते. म्हणजे सपोज आता वॉटर मध्ये हीट आहे, पण आईस बनण्यासाठी काय होतं, जी हीट आहे ते आउटसाइडला सोडली जाते. ओके, तर आपण त्याच्यामधलं एक्झाम्पल घेतलं. मला वाटतं मी काल एकच रिॲक्शन तुम्हाला लिहून दिलेली होती. एक रिॲक्शन आपली लिहायची राहिलेली आहे याच्यामधले. रिॲक्शन सगळ्यांनी लिहून घेतलेली आहे का? पेज नंबर 39 वरची जी प्रोसिजर होती, त्या प्रोसिजर वरची आपण काय केलेली होती, रिॲक्शन लिहित होतो. त्यांनी ओके का सगळ्यांना? हो मॅडम बघा, एंडोथर्मिक आणि काय प्रॉब्लेम होतो, नीट दिसत नाही. नीट दिसत नाही का? खालचं ते इफेक्ट तसं असल्यामुळे नीट दिसत नाहीये. ओके, आता दिसेल तुम्हाला. ठीक आहे, दिसतंय आता स्क्रीन सगळ्यांना? हो दिसत. ओके, बघा आता याच्यामध्ये जे काल तुम्हाला मी पेज नंबर 39 आहे, त्या पेज नंबर 39 वरच तुम्हाला सांगितलेलं होतं. बघा त्याच्यावरच एक एक्झाम्पल म्हणजे प्रॅक्टिकल मध्ये काय दिलेलं होतं, पोटॅशियम नायट्रेट ही एक बॉटल घेतलेली होती आणि दुसरी सेकंड बॉटल कशाची घेतलेली होती, सोडियम हायड्रॉक्साईड. तर ह्या दोन बॉटल मध्ये जेव्हा वॉटर मिक्स करू तेव्हा हीट ऍब्सॉर्ब होते, हीट रिलीज होतीये. बघा ह्या रिॲक्शन मध्ये एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक ह्या रिॲक्शन मध्ये आपण फर्स्ट रिॲक्शन लिहितच होतो याच्यामध्ये. आता जी पहिली बॉटल घेतलेली होती त्याचं रिॲक्शन मी काल लिहून दिलेलं होतं, तरी पुन्हा एकदा लिहिते. तर पोटॅशियम नायट्रेट KNO3 प्लस वॉटर H2O हे लिक्विड आहे. प्लस आता काय होतंय बघा, इथे काय होतंय, जेव्हा पोटॅशियम नायट्रेट आणि H2O या मध्ये वॉटर जेव्हा ऍड करू तेव्हा इथे काय होते, हीट
क्रिएट होते, लक्षात घ्या. हीट काय होते, क्रिएट होते. त्याच्यानंतर KNO3. आता आपण डिफरन्स पाहूया म्हणजे लक्षात येईल. 1 मिनिट, हे जरा मी पेस कमी करते. ओके, आता नेक्स्ट बघा, दुसरी बॉटल आपण कशाची घेतलेली होती, सोडियम हायड्रॉक्साईड. बघा मी जे प्रॅक्टिकल आहे ते थोडक्यात तुम्हाला सांगते. प्लस नेक्स्ट वॉटर त्याच्यामध्ये आपण मॅडम. ऍड करणार आहोत. हा, पेज नंबर किती आहे? 39. त्याच्यामध्ये प्रोसिजर जी आपण काल रीड करत होतो का नाही, की काय सांगितलं, टेक 100 ml वॉटर इन इच 2 प्लास्टिक बॉटल. म्हणजे 2 प्लास्टिक बॉटल मध्ये काय घेतलेलं आहे, वॉटर घेतलेलं आहे. ओके, आता ह्या ज्या बॉटल म्हणजे हीटला प्रतिकारक करणाऱ्या, नाहीतर अशा बॉटल तुम्ही घ्याल की ते हीट लागली की ते काय होणार आहे, पागळून जाईल. तर अशा नाहीत घ्यायच्या की ज्या बॉटल हीटला प्रतिकार करू शकतील, अशा घ्यायच्या की ते पागळ. काय म्हटले, इन्सुलेटर ऑफ द हीट. प्लास्टिक बिगिनिंग इन्सुलेटर ऑफ द हीट. म्हणजे प्लास्टिक बॉटल 2 घेतलेत पण त्याला ते प्रतिकार करतील हीटला अशा. मग त्या दोन्ही बॉटल मध्ये काय घेतलेलं आहे, तर पोटॅशियम नायट्रेट आणि सोडियम हायड्रॉक्साईड. ओके, आता घेतल्यानंतर रिॲक्शन काय होते बघा, तर सोडियम हायड्रॉक्साईडच मिळत आहे आणि प्लस इथे हीट मिळते बघा. ठीक, आता मी तुम्हाला रीड, आता इथे हीट नीट लिहिला जात नाही, फक्त तुम्ही लक्ष द्यायचंय. ड्युरिंग द प्रोसेस ऑफ डिझोल्युशन ऑफ potassium nitrate in water, okay, heat from the surrounding in absorb and therefore temperature of resulting solution is less. काय होते, हीट ऍब्सॉर्ब करून घेतली जाते. कशामध्ये, जेव्हा पोटॅशियम नायट्रेट मध्ये वॉटर ऍड केलं किंवा वॉटर मध्ये जरी पोटॅशियम नायट्रेट ऍड कराल तेव्हा सराउंडिंग मधलं काय होतंय, हीट ऍब्सॉर्ब करून घेतली जाते. ओके, फ्रॉम द आउटसाइड. Once again, during the process of dissolution, potassium nitrate in water, heat from the surrounding is absorbed. Therefore, the temperature of resulting solution is less. The process which heat is absorbed from the outside. बघा काय केलेलं आहे, जेव्हा ही प्रोसेस होते तेव्हा प्रोसेस मध्ये काय होते, जी सराउंडिंग म्हणजे ऍटमॉस्फिअर मध्ये जी हीट आहे ती या रिएक्शन मध्ये ऍब्सॉर्ब करून घेतली जाते. So, which heat is absorbed from the outside is called endothermic process. एंडोथर्मिक प्रोसेस कशाला म्हणतात, जे ऍटमॉस्फिअर मधली असेल किंवा सराउंडिंग मधली हीट शोषून घेतली जाते त्या रिएक्शन मध्ये, त्याला आपण एंडोथर्मिक प्रोसेस असं म्हणतो. ओके, तर पहिली जी रिएक्शन आहे ती एंडोथर्मिक आहे. ओके, आता सेकंड रिएक्शन कोणती आहे बघा, व्हेन द सॉलिड सोडियम हायड्रॉक्साईड, सोडियम हायड्रॉक्साइड water add, when the solid sodium hydroxide dissolve in water, heat is given out. जेव्हा सोडियम हायड्रॉक्साइड मध्ये वॉटर घालू तेव्हा सोडियम हायड्रॉक्साइड का होणार आहे, वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होणार आहे. पण डिझॉल्व्ह होत असताना जे सोडियम हायड्रॉक्साइड मध्ये जी हीट आहे ती हीट बाहेर पडणार आहे, आत नाही घेणार, टेकिंग आउटसाइड. ठीक आहे, रिलीज एनर्जी म्हणजे एनर्जी तो सोडून देणार आहे बाहेर. सो sodium hydroxide dissolve in water, heat is given out and therefore the temperature increases. The process heat is given out, okay, in which heat is given out are called the exothermic process. म्हणजे सेकंड जी प्रोसेस आहे ते एक्झोथर्मिक आहे, कारण ती काय करते, हीट रिलीज करते. आणि फर्स्ट जी रिएक्शन आहे ती काय आहे, एंडोथर्मिक आहे, कारण ती हीट ऍब्सॉर्ब करते. ओके, समजलं दोन्ही रिएक्शन मध्ये डिफरन्स आणि त्यांनी जी प्रोसिजर इथं दिलेली आहे ती. हो. ओके, ये सर नो समजले का? येस मॅडम. हो मॅम. ओके,
जरी समजली नसेल तर ही रिॲक्शन लिहून घ्या सगळ्यांनी. त्या प्रोसेस मध्ये काही नाही, फक्त ह्या दोनच रिॲक्शनचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. डिझॉल्व्ह झाल्यानंतर काय होतंय पुढे प्रोसेस, हीट ऍब्सॉर्ब होते आणि हीट रिलीज होते, हे दोन एक आहे. तर ह्याच्यामध्ये पहिल्या प्रोसेस मध्ये काय होतंय, ऍब्सॉर्ब होते हीट, आणि सेकंड प्रोसेस मध्ये काय होतंय, हीट रिलीज होते. ओके, तर पहिली प्रोसेस आहे ती कोणती आहे, एंडोथर्मिक. आता थर्मिक पूर्ण तुम्ही लिहा. आणि जी दुसरी प्रोसेस आहे ती एक्झोथर्मिक आहे. ठीक आहे, लिहून घेतली का? मला हे इरेज करायचंय. हो मॅडम. हो. ओके, ठीक आहे. बघा आता नेक्स्ट पॉइंट काय आहे रे तुमच्या बुक मध्ये, रेट ऑफ केमिक. ओके, हा बोला. रेट ऑफ केमिकल रिएक्शन. ओके, आता बघा इथे एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन दोन लिहून दिलेले आहेत. हा रिॲक्शन तुम्ही स्वतः लिहू शकता, कारण आता एकदा समजलेलं आहे, त्यामुळे मी त्या रिॲक्शन दिलेल्या नाहीत, तुम्ही त्या लिहायचे आहेत. बघा आता जे रिॲक्शन जे दिलेले आहेत, यूज युअर ब्रेन पॉवर, त्याच्यावरतीच रिॲक्शन दिलेली आहे. फर्स्ट CaCO3. ओके, CaCO3 काय, कॅल्शियम कार्बोनेट प्लस हीट, एंडोथर्मिक आहे. आता पहिली जी रिॲक्शन आहे, ठीक आहे, आता तुम्ही बोललायच तर आपण हे करूया. आता पहिली जी रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये काय होतंय बघा, Ca, मी इथे लिहिते व्हाईट कलरने लिहिते म्हणजे तुम्हाला इझी जाईल. पहिली रिॲक्शन काय आहे, CaCO3. कॅल्शियम. हा, 1 मिनिट, इथे पेन उठत नाही, मी दुसरा घेते. ओके, ह्या पेनला काय झालं, ओ हा 1 मिनिट. Ca, बघा CO3. CaCO3 म्हणजे सेम कार्बोनेट. एक मिनिट, पेनला थोडासा प्रॉब्लेम होतोय त्यामुळं हे सॉलिड स्टेट मध्ये, प्लस हीट. आता सुरुवातीला एवढं लक्षात ठेवायचं, सुरुवातीला हीट आली, मग आता रिएक्शन मध्ये रिएक्टंट साइडला जर हीट लिहिली असेल, लक्षात ठेवायचं इथं हीट ऍब्सॉर्ब करते. रिएक्शन मध्ये तुम्हाला एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिएक्शन आयडेंटिफाय करायला सांगतील. तर लक्षात काय ठेवायचंय, जेव्हा हीट रिएक्टंट साइडला जर लिहिली गेली असेल तर ती समजायची की तिथे हीट ऍब्सॉर्ब केली जाते रिएक्शन मध्ये. मग ती रिएक्शन कोणती आहे, एंडोथर्मिक आहे. हीट ऍब्सॉर्ब केली जाते म्हणजे कसली रिएक्शन असणार आहे, एंडोथर्मिक असणार आहे. आता इथं त्याच्यानंतर काय फॉर्म होत आहे, कॅल्शियम ऑक्साईड फॉर्म होतंय बघा, CaO हे फॉर्म होत आहे, प्लस कार्बन डायऑक्साइड गॅस तयार होतोय. मग आता ही जी रिएक्शन आहे ती रिएक्शन कशावरून आयडेंटिफाय करणार आहोत, हीट ही रिएक्टंट साइडला लिहिली आहे, म्हणजे रिएक्टंट साइडला लिहिली आहे म्हणजे इथं काय होतंय, हीट ऍब्सॉर्ब केली जाते. मग ऍब्सॉर्ब केली जाते म्हणजे ही कशामध्ये येणार आहे, एंडोथर्मिक मध्ये रिएक्शन येणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता सेकंड रिएक्शन बघा त्यातलीच दिलेली आहे. आता कॅल्शियम ऑक्साईड मध्ये जेव्हा वॉटर ऍड करू, ही झाली फर्स्ट रिएक्शन. आणि आता सेकंड रिएक्शन आपण इथे लिहूया, कॅल्शियम ऑक्साईड जे आहे, एक मिनिट, थोडस माझ्या पेनला जरा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, बघा पेन उठत नाही, बघू मी दुसऱ्या पेननी ट्राय करते.
आता ह्याच्यामध्ये कॅल्शियम ठीक आहे, मी ह्याने दुसऱ्या ह्याने लिहिते. कॅल्शियम ऑक्साईड. ठीक आहे, प्लस ह्याच्यामध्ये वॉटर ऍड केलं H2O. ठीक आहे, वॉटर ऍड केल्यानंतर हिथं हीट कुठे दिलेली आहे रे? प्रोडक्ट साइडला हीट दिलेली आहे. एवढी ही गोष्ट लक्षात ठेवायची. हीट जी दिलेली आहे ती प्रोडक्ट साइडला दिलेली आहे. म्हणजे काय होतंय, हिथं हीट रिलीज होते. म्हणून कॅल्शियम काय मिळते बघा इथे. ठीक आहे, खालच्या बाजूला स्क्रीन उठत नाही, मी वरती घेते थोडस इथे. आता ही पहिली रिॲक्शन सगळ्यांनी लिहिलीच असेल. हो मॅडम. आणि तुमच्या बुक मध्ये तर ही जी आहे ती मी काय करते वरती लिहिते. याची जी रिॲक्शन आहे ते बसत नाहीये. म्हणजे फॉर्म होतंय ते आपल्याला काय होतंय, कॅल्शियम हायड्रॉक्साईड. ओके, आणि प्लस हीट. हीट कुठल्या बाजूला आलेली आहे? प्रोडक्ट साइडला आले, म्हणजे हीट रिलीज झाली, लक्षात ठेवा. मग आता हीट काय झालेली, टेकन आउटसाइड, म्हणजे हीट बाहेर सोडलेली आहे. मग इथं कोणते येणार आहे? एक्झोथर्मिक. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला आयडेंटिफाय रिएक्शन येईल एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक, जेव्हा रिॲक्टंट साइडला जर हीट लिहिलं गेलं असेल तर लक्षात ठेवायची ही जी रिॲक्शन आहे ती एंडोथर्मिक आहे. आणि प्रोडक्ट साइडला जर हीट लिहिलं असेल तर ही रिॲक्शन जी आहे ती एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. ओके, बघा आता जो नेक्स्ट पॉइंट आहे तो कोणता आहे? एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक रिॲक्शन्स. ही झालेला आहे आपला पॉइंट. पण जो नेक्स्ट पॉइंट आहे तो आपल्याला पाहायचा आहे रेट ऑफ केमिकल रिॲक्शन्स. आता रेट ऑफ केमिकल रिॲक्शन म्हणजे काय? ओके, आता रेट ऑफ केमिकल रिॲक्शन, आता तुम्ही पाहता की तुम्ही मी तुम्हाला काय सांगितलंय की किचन हा आपला पूर्णपणे केमिकल लॅबोरेटरी, म्हणजे रिअली केमिकल लॅबोरेटरी नाही, पण तुम्हाला ह्या जर कॉन्सेप्ट अंडरस्टँड करून घ्यायचे असतील तर तुम्ही कॉन्सेप्ट इथून अंडरस्टँड करू शकता. आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल्स करतो, वेगवेगळे पदार्थ. हेच पदार्थ 5 मिनिटात होतात का रे? सगळ्याच भाज्या 5 मिनिटात शिजतात का? येस और नो? नो. नाही. काय रिझन असेल त्याच्या पाठीमागचं? एकाच वेळी सगळ्या शिजत नाहीयेत. काहींना 10 मिनिटं लागतो, काहींना 15 मिनिटं लागतो. काय डिफरन्स असेल? बघा, आपण लापशी करतो किंवा राईस करतो. ठीक आहे, मग आता राईस पटकन होतो की लापसी पटकन होते? गव्हाचे जे करतो ते आपण राईस पहिल्यांदा होतो. राईस पहिल्यांदा होतो. ओके, व्हेरी गुड. आता लापशीला वेळ का लागतो? ओके, का वेळ लागतो? ही तेच बघा आपलं किचनच. ओके ओके, हा बोला. ओके, बोलायचंय. बघा आता मी तुम्हाला काय सांगत होते, तर जे केमिकल रिॲक्शन आहे आउटसाइडला ज्या होतात ते तुम्ही तुमच्या किचन मधून पण अंडरस्टँड करू शकता. रेट ऑफ केमिकल रिॲक्शन्स याच्यामध्ये तुम्ही अंडरस्टँड करू शकता की ज्या काही भाज्या आहेत त्यांना शिजण्यासाठी काही उशीर लागतो, काही 5 मिनिटात होतात, काही 10 मिनिटात होतात. किंवा तुम्ही एखादा नवीन पदार्थ करता, त्यांना काहींना 5 मिनिटात होत असतात तर 10 मिनिटात होत असतात. असं का होत असतात? ठीक आहे, म्हणजे आपण कुकिंग करतो ते कुक होण्यासाठी पूर्णपणे कुक झालं पाहिजे ना. अर्धवट कुक होऊन चालेल का? नाही चालणार. म्हणजे काही पदार्थ जड असतात, ते शिजण्यासाठी त्यांना वेळ लागतो. ओके, मग केमिकल रिॲक्शन होत असतात त्याच्यामध्ये रेट डिपेंड्स असतात, म्हणजे ते किती फास्ट होतात आणि किती स्लो रिॲक्शन होतात हे सगळ्यात महत्वाचं आहे. ठीक आहे, बघा आता कॅन यू टेल, त्याच्या खाली काही एक्झाम्पल दिली. ओके, आता पहिलं एक्झाम्पल कुठलं दिलेलं आहे रे?
बघा, कुकिंग गॅस स्टार्टिंग बर्निंग ऑफ इग्नायटेशन. तुम्हाला गॅस पेटवायला खूप वेळ लागतो का फास्ट होतो? फास्ट आणि स्लो फक्त सांगायचे. स्लो. नाही, गॅस आपण लायटर लावला की गॅस लगेच पेटतो ना. फास्ट. फास्ट होतो. फास्ट. आता मला फक्त स्लो आणि फास्ट आहे एवढं सांगायचं. सेकंड, आयर्न आर्टिकल अंडरगोज रस्टिंग. सेकंड आहे बघा, फास्ट प्रोसेस आहे का स्लो प्रोसेस आहे ही? आयर्न आर्टिकल अंडरगोज रस्टिंग. आता मिनिंग सांगते मी तुम्हाला, ठीक आहे. बघा, आपल्या घराच्या समोर कंपाऊंड असतं किंवा तुमचे लोखंडी काही व्हेसल्स असतील ते तुम्ही बाहेर ठेवले असतील तर ते गंजतात. मग गंजणे ही प्रोसेस फास्ट आहे का स्लो आहे? स्लो. 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 व्हेरी गुड. बघा, आयर्न आर्टिकल्स अंडरगोज रस्टिंग. मी काय म्हटलं, एव्हरी प्लेस रिॲक्शन आहेत, एव्हरी प्लेस. फक्त आपल्याला अंडरस्टँड करायचे. म्हणजे ही जी प्रोसेस आहे ती स्लो आहे. सेकंड, इरेजन ऑफ रॉक टेकन प्लेस फ्रॉम द सॉइल. ही प्रोसेस फास्ट आहे का स्लो आहे? स्लो. स्लो. व्हेरी गुड. नेक्स्ट, अल्कोहोल इज फ्रॉम ऑन मिक्सिंग ईस्ट इन ग्लुकोज सोल्युशन अंडर प्रॉपर कंडिशन्स. कशी आहे ही प्रोसेस? स्लो आहे का फास्ट आहे? फास्ट. स्लो. स्लो. व्हेरी गुड. नेक्स्ट बघा, Impressive is from on adding baking soda. Once again, impressive is from on adding baking soda into a test tube. To continue dilute acid. मग ही प्रोसेस फास्ट आहे का स्लो आहे? स्लो. स्लो. ओके. नेक्स्ट, फास्ट आहे ही प्रोसेस. बघा, आता मी अजून एक दुसरं एक्झाम्पल देते. एक वॉटर घेतलेलं आहे आणि त्या वॉटर मध्ये तुम्ही ऍसिड ओतलेलं आहे. मग ते डायल्यूट होण्यासाठी वेळ लागतो. फास्ट होती का स्लो होती प्रोसेस डायल्यूट होण्याची? फास्ट. फास्ट. फास्ट होते ही प्रोसेस. ओके. नेक्स्ट बघा, ए व्हाईट प्रिसिपिटेट इज फ्रॉम सल्फ्युरिक ऍसिड टू बोरियम क्लोराइड सोल्युशन. व्हाईट प्रिसिपेट फ्रॉम होते, कधी होते? जेव्हा सल्फ्युरिक ऍसिड आणि बोरियम क्लोराइड सोल्युशनची रिॲक्शन होती तेव्हा काय होतं? व्हाईट प्रिसिपिटेट फ्रॉम होते. पण ही रिॲक्शन फास्ट आहे का स्लो आहे? स्लो. स्लो. फास्ट आहे. त्या दोन्हींची रिॲक्शन होऊन लगेच व्हाईट प्रिसिपिटेट फॉर्म होते. ओके. बघा, आता आपल्याला रेट ऑफ केमिकल रिॲक्शन कशावर डिपेंड्स आहेत, पण त्याच्या आधी आपण जे एक्झाम्पल पाहिलेत ते एक्झाम्पल एक्सप्लेनेशन पाहूया. ओके. फास्ट आणि स्लो. It can be seen from the above example that some reaction are completed in short time. तुमच्या किचन मधलं मी तुम्हाला सुरुवातीलाच एकदम दिलंय. काही जे तुम्ही बनवत असाल तर ते काय होतं? शॉर्ट टाइम होते. आणि काही पदार्थ जे आहेत त्यांना लॉंग टाइम लागतो. ओके. इट कॅन बी सीन फ्रॉम द अबाव एक्झाम्पल दॅट सम एक्झाम्पल आर completed in short time that occurs rapidly while some require long time for completion. That is occurrence slowly. It means the rate of different reactions is different. Okay. आता आपण मेन पॉइंट कडे जाऊया. आता मेन पॉइंट की रेट ऑफ रिएक्शन कशावर डिपेंड्स असतात आणि ते कशावरून काढले जातात. ठीक आहे. बघा, आता इथे जे पॉइंट दिलेला आहे रेट ऑफ केमिकल रिॲक्शन्स, हे आपण एक्सप्लेनेशन आताच घेतलेलं आहे. रेट ऑफ केमिकल रिॲक्शन्स. आता ह्याच्यावर फॅक्टर कोणते अफेक्टिंग करतात हेही आपल्याला पाहायचं आहे. हे एक्झाम्पल झालेलं आहे. बघा, आता फॅक्टर अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन, ज्या पद्धतीने की आपण पाहतो की राईस फास्ट शिजतो कारण तो हलका असतो, फास्ट इझिली शिजला जातो. मग अशा रिॲक्शन ज्या होतात त्या रिॲक्शनवर कोणते घटक अफेक्ट करतात की ते स्लो आणि फास्ट रिॲक्शन करतात ते आपल्याला पाहायचंय. ओके.
So the some reaction occurs in the different rate of changing the condition. For example, during winter, long time is required for the setting milk into the curd. बघा हे मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे समर अँड विंटर. आता तुम्ही मिल्क पासून कर्ड लावता, तर समर मध्ये फास्ट कर्ड लागतं का विंटर मध्ये लागतं रे? ओके, कधी लागतं? फास्ट बघा मध्ये. दुधापासून तुम्ही दही, हा नाही मी काय विचारलं, दुधापासून आपण दही लावतो म्हणजे मिल्क टू कर्ड, कर्ड मीन्स दही. मग आपण दुधापासून दही जेव्हा लावत असतो तर उन्हाळ्यात लवकर लागतं का काय म्हणायचं विंटर सीझन मध्ये, थंडीच्या सीझन मध्ये लागतं? उन्हाळ्यात लागतं. का बरं, त्याचं रिझन काय आहे? उन्हाळ्यात व्हेरी गुड, समर मध्ये लागतं, पण काय रिझन असेल बरं त्याचं? फास्ट लागतं ते. काय म्हटलेलं आहे? द रिक्वायर्ड सेटिंग मिल्क इन टू द कर्ड समर मध्ये लागतं. त्याचं रिझन काय आहे? मग हेच आपण पाहणार आहोत, फॅक्टर अफेक्टिंग रेट इन ए केमिकल रिएक्शन्स. जर थंडीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर टेम्परेचर कमी असतं ऍटमॉस्फिअर मधलं, सराउंडिंग मधलं, बरोबर आहे, असतं ना थंडीमध्ये? हे सर नो? हो. येस. बघा येस. विंटर सीझन मध्ये, व्हेरी गुड, बघा विंटर सीझन मध्ये जे सराउंडिंग मधलं टेम्परेचर असतं ते कमी असतं आणि मिल्कचं कन्व्हर्शन जेव्हा कर्ड मध्ये होत असतं त्याला मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर कोणता आहे तर हीट आहे. त्यावेळेला हीट कमी मिळत असते, त्यामुळे त्याला लॉंग टाइम लागतो विंटर सीझन मध्ये रिॲक्शन व्हायला. लक्षात घ्या, मी हे तुम्हाला तुमच्या घरातलंच एक्झाम्पल देते. तर हे जे मिल्क आहे त्या मिल्कचं कन्वर्ट कर्ड मध्ये होण्यासाठी विंटर सीझन मध्ये जास्त वेळ लागतो. का तर त्यावेळेला जे टेम्परेचर असतं सराउंडिंग मधलं ते लो असतं आणि समर सीझन मध्ये हीट एवढी असते, एवढी हीट असते की 3 ते 4 तासातच मिल्कचं कन्व्हर्शन कर्ड मध्ये होतं. का होतं तर त्यावेळेला जे टेम्परेचर असतं ते टेम्परेचर हायर असतं. ओके, म्हणजे इथे कोणता फॅक्टर अफेक्ट झालेला आहे? टेम्परेचरचा इफेक्ट झालेला आहे, लक्षात घ्या. म्हणजे त्याच्यामुळे रिॲक्शन स्लो आणि फास्ट होते. ओके, सो द रेट ऑफ सेटिंग ऑफ द मिल्क increase and curd is from early in summer seasons. Okay, आता आपण पाहणार आहोत. नाउ लेट अस सी फॅक्टर विच डिसाइडेड रेट ऑफ केमिकल रिॲक्शन्स. आता केमिकल रिॲक्शन वर कोणते फॅक्टर अफेक्ट करतात? त्यातला पहिला फॅक्टर आहे नेचर्स ऑफ द रिॲक्टन्स. तर जे काही तुम्ही रिॲक्टंट घेतलेले असतील त्याचं नेचर मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बघा फर्स्ट फॅक्टर आहे नेचर ऑफ द रिॲक्टन्स. आता फॉर एक्झाम्पल किचन मधलंच, मी तर तुम्हाला बुक मधलं तर घेणारच आहे, पण किचन मधलं जर घ्यायचं झालं तर याच्यामध्ये मी मगाशी तुम्हाला तांदूळ आणि आपण लापशीचं जे आणतो ते दोन्ही एकाच वेळा जर शिजायला घातलं तर ते शिजण्याला वेळ लागतो. कारण त्याचं रिझन आहे नेचर ऑफ द रिॲक्टन्स वर डिपेंड्स आहे. त्याच्यामुळे एकाला लॉंग पिरियड लागतो आणि एकाला शॉर्ट पिरियड लागतो. ओके, आता सेकंड पिरियड बघा. सेकंड फॅक्टर्स साइज ऑफ द पार्टिकल ऑफ रिॲक्टंट. त्या रिॲक्टंटच्या साइज जी आहे त्याच्यावर डिपेंड्स आहे. त्यानंतर सी पॉइंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टन्स, हाही फॅक्टर अफेक्ट करतो. त्यानंतर डी पॉइंट आहे टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन. आता टेम्परेचर ऑफ रिॲक्शन मी आताच एवढंच एक्झाम्पल दिले, मिल्क टू कर्ड. आणि लास्ट पॉइंट आहे कॅटालाइज. ठीक आहे, आता आपण हे प्रत्येक पॉइंट पाहणार आहोत नेचर ऑफ द रिॲक्टन्स. ठीक आहे, आता याच्यामध्ये जे तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे नेचर ऑफ रिॲक्टंट मध्ये, फर्स्ट पाहूया आपल्याला एक्झाम्पल काय दिलेलं आहे तुमच्या बुक मध्ये. लेट अस सी द रिॲक्शन ऑफ द मेटल ॲल्युमिनियम. ओके, 1 मिनिट मी तुम्हाला इथे दाखवते जे एक्झाम्पल दिलेलं आहे नेचर ऑफ रिॲक्टन्स.
1 मिनिट. पेनला तर इकडे प्रॉब्लेम होतो. मी आता सेंटरलाच लिहिते म्हणजे ओके. आता ह्याच्यामधला ए पॉइंट पाहणार आहोत, नेचर ऑफ रिएक्टन्स. आता ह्याच्यामध्ये रिएक्शन कशाची पाहिजे? अल्युमिनियम मेटल्स आणि दुसरी कशाची आपण पाहणार आहोत? झिंक. ओके. नेचर ऑफ पाहण्यासाठी लेट अस सी रिएक्शन ऑफ द मेटल अल्युमिनियम अँड झिंक विथ द डायल्यूट hydrochloric acids. Okay. On reaction, both aluminum and zinc with dilute hydrochloric acids, H2 gas is liberated. बघा, याची जी रिएक्शन आहे ती कशा बरोबर करायचंय? जे डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे त्याच्या बरोबर रिएक्शन करायचे. पण रिएक्शन होत असताना काय होतंय? H2 gas is liberated and water soluble salt of these metals are formed. However, the reaction of aluminum metal takes place is faster as compared to the zinc metal. तर आता याच्यामध्ये जेव्हा अल्युमिनियम आणि झिंक या दोन्हींची रिएक्शन जेव्हा हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर होते, बघा अल्युमिनियम आणि झिंक हे दोन्ही आहेत, त्या दोन्ही रिएक्टंटची जेव्हा रिएक्शन हायड्रोक्लोरिक बरोबर होते तेव्हा अल्युमिनियमची फास्ट रिएक्शन होते. लक्षात घ्या, जे अल्युमिनियम आहे त्याची फास्ट रिएक्शन होते आणि झिंकची रिएक्शन स्लो होते. पुन्हा ऐका बघा. However, the reaction of aluminum metal takes place faster as compared to the zinc metals. The nature of the metal responsible for this difference, the aluminum is the more reactivity. तर ह्याच्यामध्ये काय रिझन द्यायचंय? अल्युमिनियमची रिएक्शन हायड्रोक्लोरिक ऍसिड मध्ये फास्ट होते. का होते? तर ते अल्युमिनियम मेटल आहे ते मोर रिएक्टिव्हिटी आहे. एक मिनिट. तुमचा जो सरांचा तास आहे तो होणार नाहीये आज. ठीक आहे. त्यावेळी तुम्हाला अभ्यास करायला सांगितलेला आहे सरांनी. ज्यावेळी तो सरांचा तास आहे त्यावेळेला काय करायचं तर तुम्हाला सरांनी दिलेला होमवर्क किंवा जे झालेलं असेल त्याच्यावर तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. मी स्क्रीन शेअरिंग करते. सगळ्यांना समजतं ना मी जे काय सांगते ते? जिथे लक्षात येत नसेल तिथे विचारायचंय मला. ओके ओके ठीक आहे. मॅडम हा बोला. मॅडम ती काल होमवर्क पाठवताना तिथं क्लिक केलं का नाही ते धड्याच्या धड्यावर, तर तिथं डेडलाईन असं म्हणत होतं. डेडलाईन. ओके. मी डेट 22 तारखेपर्यंतच दिलेली होती ना, त्याच्यामुळे तुम्हाला तिथे डेडलाईन दाखवत असेल. आणि मॅडम त्या पहिल्या धड्याची मॅडम तिसऱ्या धड्याची पण प्रश्न उत्तर लिहायची होती ना? तिसऱ्या धड्याची पण प्रश्न उत्तर लिहायची होती ना मॅडम, सायन्स पार्ट 1 मधलं? हो सगळ्याचीच लिहायची होते. बरं मला काय म्हणायचं होतं, सगळ्यांची कंप्लीट झालीत का रे होमवर्क? मी आता एकदाच फक्त वाढवणार आहे. जेव्हा तुमच्या सगळ्यांचे होतील ना तेव्हा मला सांगा, मग तेव्हा मी डेट वाढवते. मॅडम हा बोल ना सानिका. मॅडम तुम्ही केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन ह्याच धड्याची लिहायला लावलेली ना? नाही मी पार्ट सेकंड मधला टॉपिक नंबर 3 आहे ना त्याची लिहायला सांगितले. तर आपला अजून हा टॉपिक नाही ना कम्प्लीट झालेला. आता 1-2 दिवसात होईल कम्प्लीट आपला. बर ठीक आहे. पण सगळ्यांनी काय करायचंय, होमवर्क कम्प्लीट करायचंय. 11च्या पुढे कोणत्याही होमवर्क मध्ये मुलं कम्प्लीट केलेली नाहीयेत. मी तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांना सांगते की तुम्ही होमवर्क कम्प्लीट करा. मी 1 दिवस अजून टायमिंग वाढवून देते. ज्या दिवशी वाढवून देणार आहे त्या दिवशी सांगते. पण तुम्हाला टोटल 5 टॉपिकचे क्वेश्चन आन्सर कम्प्लीट करायचे. पार्ट सेकंडचे 3 टॉपिक आणि पार्ट फर्स्टचे 2 टॉपिक असे तुम्हाला कम्प्लीट करायचे. मी एखाद दिवशी 5च्या 5 टॉपिकचे तुम्हाला टायमिंग वाढवून देते. ओके. म्हणजे ज्यांचे झाले नसतील त्यांनी पुन्हा कम्प्लीट केले तरी चालू शकते.
ठीक आहे, आपण स्क्रीन शेअरिंग करूया कारण आपल्याला मला वाटतंय 3च मिनिट राहिलेले आहेत. मी आता पुढचा जर पॉईंट सांगितला तर तुमच्या लक्षात येणार नाही. मला 8वीवर तास आहे. बरं, इथपर्यंत कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? कारण आता मी स्क्रीन शेअरिंग नाही करण्यातच मॅडम. आपले 3 मिनिटं जातील. नो मॅडम. ओके, समजलंय का सगळ्यांना? हो. एस. ओके, दत्तात्रय समजलंय का? बोलायचंय दत्तात्रय, माईक ओपन करून. रोहन, माईक ओपन करून बोलायचे. समजते का बाळा? टॉपिक समजतोय ना? ओके, क्वेश्चन आन्सर कम्प्लीट झाले का रे तुझे ह्या सगळ्या टॉपिकचे? हो, पाठवायचं. ठीक आहे, मी टायमिंग वाढवते त्यावेळेला पाठव. ओके, अजून कोणाला काय प्रॉब्लेम नाहीये ना याच्यामध्ये? ठीक आहे, तर 2 मिनिटं राहिलेत. जर कोणाला काही प्रॉब्लेम असतील तर सांगा, नसेल तर मग आपण क्लास एंड करणार आहोत. म्हणजे मला 8 ग्रेड वर आता हे आहे, पुढचं लेक्चर आहे. ठीक आहे, मला तुम्हाला सगळ्यांना हे विचारायचं होतं, आपला जर तास आहे, कारण सिलेबस आपला खूप मागे राहिला आणि एवढ्या स्लो पद्धतीने आपण शिकवतोय की तुम्हाला कन्सेप्ट अंडरस्टँड करण्यासाठी आपण एवढ्या स्लो शिकवतोय की याच्यामध्ये खूप वेळ जातोय. मग ह्याच पद्धतीने शिकवलं जाईल, पण 6 वाजता तास घेतला तर चालेल का रे तुम्हाला सगळ्यांना? सगळ्यांनी सांगायचंय, तुम्हाला जबरदस्ती चालेल. नाहीये. 6 वाजता हो. हा हो. चालेल. बाकी कुणाला काही प्रॉब्लेम आहे का जर आपण 6 वाजता? कारण काय होतंय, या पद्धतीने शिकवायचं म्हटलं की फार वेळ जातोय आपल्याला. मग तुम्ही पण मला वेळ दिला पाहिजे, कारण पुढे कसं होतं, कदम सरांचा तास आहे, त्यामुळे मी पुढे पण घेऊ शकत नाही. मला पण 8वीवर तास असतो. मग आपण 6 ते 7 तास घेतला तर चालेल का? सगळ्यांना विचारते मी, मला एक दोघांचं मत नकोय, सगळ्यांचं हवंय. हो मॅडम. हो मॅडम, चालेल. हो मॅडम. आणि जरी कुणाला प्रॉब्लेम असेल तरी मला सांगा, मग आपण त्याच्यावर पर्याय काढूया. पण तुम्ही मला आत्ताच सांगा की मॅडम आम्हाला नाही जमणार 6 वाजता कारण असा प्रॉब्लेम आहे म्हणून. जरी तसं सांगितलं तरी चालेल, पण मला सगळ्यांनी मिळून सांगा हो, येस और नो. जरी एखादा दुसरा दोघं तिघं जरी नाही म्हणत असेल तर काहीतरी पण आपण ऍडजस्टमेंट करूया. आणि सगळ्यांची इच्छा असेल तर आपण 6 o'clock पासून स्टार्ट करूया, 6 to 7. आहे का कुणाला प्रॉब्लेम याच्यामध्ये? नाही मॅडम. नाही मॅडम. ओके ओके, ठीक आहे. मी प्रामाणिकपणे सांगितले, तुम्ही सांगा, मी काहीही म्हणणार नाही की तुम्हाला प्रॉब्लेम आहे 6 वाजता. जर असेल तर आता सांगा, नाही तर परत असं होईल की मॅडमनी 6 वाजता क्लास घेतला, आमचे असे प्रॉब्लेम आहेत. जरी असतील तर तुम्ही सांगायचे आहेत प्रॉब्लेम, नाहीतर आपण 6 o'clock ला स्टार्ट करूया क्लास तुमचा. ठीक आहे, माझा आता 8वीवर क्लास आहे, त्यामुळे मी क्लास एंड करते आणि 8th स्टँडर्ड वरती जाते. ओके, बाय.